फ्रेंड्स, रियाज किचनमध्ये सर्वांचे स्वागत आहे। तर फ्रेंड्स, तुम्ही पाहताय छान असं यम्मी पुलाव सारखं काहीतरी दिसतंय, पण ते दालिया आहे जे तुम्ही डाएट फूड म्हणून सुद्धा खाऊ शकता। अगदी सिंपल आणि झटपट होऊन जातं। तर यासाठी आपल्याला तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या घेऊ शकता। मटार, गाजर, कांदा, टोमॅटो, शिमला मिरची किंवा आवडणाऱ्या कोणत्याही भाज्या टाकून घेऊ शकता तुम्ही। तर मी इथे 2 चम्मच इतकं तेल टाकून घेतलेलं आहे। छोटे 2 चम्मच तेल घेतलेलं आहे। त्यामध्ये जिरं टाकून घेतलेलं आहे। जिरं आपल्याला थोडंसं तडतडवून घ्यायचं आहे। यानंतर आपण इथे टाकणार आहोत हिंग। अगदी चिमूटभर इतकं आपल्याला हिंग टाकून घ्यायचं आहे। आणि यानंतर तुम्ही तुमच्या आवडीच्या भाज्या याच्यामध्ये टाकून घ्यायच्या आहे। मी पहिला कांदा परतवून घेणार आहे आणि कांदा आपल्याला थोडासा ब्राऊन कलर येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। गाजर आणि मटार जे आहेत ते मी असेच कच्चे घेतलेले आहेत, बॉईल करून घेतलेले नाहीये। तर आपल्याला कांदा जो आहे तो परतवून घ्यायचा आहे लो फ्लेम वरती। यानंतर आपण टाकून घेणार आहोत टोमॅटो। अगदी 2 मिनिटं आपल्याला परतवून घ्यायचं आहे। यानंतर आपण टाकणार आहोत मीठ, जेणेकरून कांदा आणि टोमॅटो जो आहे तो लवकरात लवकर सॉफ्ट होऊन जाईल। त्यानंतर आपल्याला भाज्या ज्या आपण कट करून ठेवलेल्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत आणि त्या सुद्धा व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। इथे दलियाच्या ऐवजी तुम्ही राईस सुद्धा टाकून करू शकता, अशा पद्धतीने वेजी राईस। तर भाज्या आपल्याला व्यवस्थित तेलामध्ये परतवून घ्यायच्या आहेत। आपण मीठ आधीच टाकलेलं आहे, तर नंतर जर कमी असेल तर तुम्ही कमी जास्त प्रमाणानुसार टाकू शकता। तर भाज्या तेलामध्ये आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायच्या आहेत। त्यानंतर मी इथे थोडंसं रेड चिली पावडर टाकणार आहे आणि धना जिरा पावडर टाकणार आहे। त्यानंतर सुद्धा आपल्याला परतवून घ्यायचं आहे मसाले। खूप टेस्टी लागतं ॲक्च्युली, आणि जर आपण हे डाएट फूड म्हणून सुद्धा खाऊ शकतो। हे आहे दालिया, जे मी धुवून ठेवलेले होते, धुवून थोडेसे भिजत ठेवलेले होते, कारण मग जर भिजत थेवलेले असेल तर ते जरा लवकर शिजतात, म्हणून मी आधीच धुवून थोडंसं पाण्यामध्ये टाकून ठेवलेले होते। हे शिजल्यानंतर जरा त्यांची क्वांटिटी आहे ती थोडी जास्त होते वाटते, म्हणून घेतानाच आपण थोडे कमी घ्यायचे आहे। आणि त्यामध्ये आपण भाज्या वगैरे सुद्धा टाकतो, त्याच्यामुळे ते थोडं जास्तच होऊन जातं। तर यामध्ये मी पाणी टाकून घेतलेलं आहे। तुम्ही जितकं तुमचे बाकीचे इन्ग्रेडियंट्स असतात त्याच्यावर प्रमाणे तुम्ही पाणी कमी जास्त करू शकता। त्यानंतर आपल्याला 1 चम्मच घी टाकून जे आपलं दालिया आहे ते व्यवस्थित शिजवून घ्यायचं आहे। जर शिजलं नसेल तर थोडंसं पाणी टाकून पुन्हा शिजवून घ्या। तुम्ही पाहू शकता थोडंसं पाणी, अगदीच थोडंसं पाणी शिल्लक राहिलेलं आहे। तर 2 मिनिटं मी पुन्हा असंच वाफवून ठेवून देणार आहे। वाफेवर थोडं आपल्याला झाकण ठेवून द्यायचं आहे, कारण झाकण ठेवल्यावर वाफेने जरा शिजतो। तुम्ही बघू शकता दलिया जो आहे तो रेडी झालेला आहे। त्याच्यावर छानपैकी आपल्याला हिरवीगार कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तुम्ही पाहू शकता यम्मी यम्मी दलिया रेडी आहे। तर फ्रेंड्स, तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर मी हे बनवलं होतं लंचसाठी, दलिया बनवलेला होता, त्याच्याबरोबर सूप बनवलेला होता। लवकरच तुम्हाला माझ्या चॅनलवरती सूपची सुद्धा रेसिपी पाहायला मिळेल। तर कॉम्बिनेशन खूप छान होतं, ते थोडं स्पायसी कमी होतं आणि सूप जे होतं ते स्पायसी होतं, तर छान कॉम्बिनेशन होतं त्यांचं। तर फ्रेंड्स, खा प्या, मस्त रहा, मजा करा। बाय बाय। पुन्हा भेटूया आपण अशाच नवीन रेसिपी बरोबर।